आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची जोरदार मागणी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे जावे लागते. त्यामुळे अचलपूरमध्ये मेडिकल कॉलेज उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी मिळतील, तसेच आरोग्य सुविधांमध्येही मोठी सुधारणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणीही बच्चू कडूंनी केली आहे. आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातल्या सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि आमची फार पूर्वीची मागणी होती का अमरावती जिल्ह्यात शहरात नसावं, आमचं मुळात तसं म्हणणं नाही आहे, पण मला असं वाटतं का पहिले गरज कुठं आहे ते शोधली पाहिजे आणि सरकारनं त्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं असं वाटतं. का आज आपण पंजाबराव जी देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत आहे, पुन्हा गाडीचं पण आहे, पोटे साहेबांचं पण आहे आणि हे सुपर हॉस्पिटल वगैरे सगळ्या सुविधा तिथे आहे. पण मेळघाटच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला अधिक मजबूतीनं भर करायचा असेल तर अचलपूर हा सी जोडणाऱ्या 5 तालुक्यात जर हे वैद्यकीय महाविद्यालय पहिले तिकडे आपण जर शिफ्ट केलं आणि नंतर आपण जर अमरावतीत दिलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त साध्य आपल्याला करता येईल आणि जिथं गरज आहे तिथं दिल्यासारखं पण होईल. म्हणजे तहान लागलेल्या लोकांना पाणी पाजायचं का थंड पाणी पाहिजे अशा लोकांना पाणी पाजायचं हे सरकारनं ठरवलं.